बघा मित्रांनो, 16 नोव्हेंबरला आपण जो पाऊस गेलेला होता, नंतर बरेच दिवस जमिनीला वापसा नव्हता, उशिरा पेरणी झाली होती. आता आपण सांगितलं होतं की यावर्षी उशिरा जरी रब्बी सीझन आपला होत आहे, मात्र चांगलाच जाईल आणि भरघोस उत्पादन यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांना येणार आहे. कारण थंडी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे थंडीचा रब्बी सीझन हा पाहायला मिळाला. त्यामुळे उशिरा जरी आपला पेरणी झाल्यात, मात्र सर्वांना या थंडीमुळं, ह्या चांगल्या वातावरणामुळं, कुठलंही खराब वातावरण पाऊस वगैरे काही नव्हतं डिसेंबर जानेवारीमध्ये. त्यामुळं आपलं हरभऱ्याचे क्रॉप खूप चांगले आले आहेत आणि निसर्गाची साथ हे शेतकऱ्यांना खूप महत्त्वाची असते. कारण निसर्गाशिवाय, वातावरणाशिवाय, क्लायमेट चांगलं असल्याशिवाय आपण शेतकरी काही करू शकत नाही. कारण चांगलं वातावरण नाही, खराब जर वातावरण येत असेल अधूनमधून, ढगाळ म्हणा, पाऊस म्हणा, तर त्याने कीड रोगाला बळी पडून बुरशीजन्य त्याच्यावर रोगराई येऊन ते पीक नष्ट होते. तर मित्रांनो, निसर्गाचे धन्यवाद माना. यावर्षी 2025-26 सीझन हा आपल्या शेतकऱ्यांसाठी रब्बी सीझन खूप चांगला गेलेला आहे खरीपपेक्षा. तर बाजारभावसुद्धा खूप चांगले आहेत. सर्व कम्युनिटी, हरभरा असो, तूर असो, कापूस असो, सोयाबीन असो, चांगले बाजारभाव यावर्षी आहेत. त्यामुळं आपण पॉझिटिव्ह विचार ठेवा आणि सकारात्मकतेने शेती करा आणि आत्मसात करण्याचा कुठलीही गोष्ट शेतीमधली आत्मसात करा. स्वावलंबी व्हा आणि जिज्ञासू बना. प्रत्येक गोष्ट जिज्ञासेने शिकत राहा. हवामान असो, बाजारभाव असो, इन्सेक्टिसाईड असो, पेस्टिसाईड असो, किंवा जे काही शेतीसाठी लागते ते आपण अद्ययावत माहिती तंत्रज्ञान वापरून आपण अभ्यासू असलो पाहिजे. प्रत्येक गोष्टीची नोंद आपण ठेवली पाहिजे. तेव्हाच आपण एक आदर्श शेतकरी किंवा आपण सक्षम शेतकरी. मित्रांनो, काही हरभरा, तूर, कापूस व सोयाबीनबाबत मी थोडक्यात बोलतो. आपण सोयाबीन हे 4 महिन्याआधी सांगितलं होतं की तेजी देणार आहे आणि ते आलं आहे. त्यामुळे आपण 5700 ते 6200पर्यंतच ह्या दरम्यान तेजी पकडावी असं मला वाटते. आणि 6500 ते 6700-800 म्हणजे 7000सुद्धा भविष्यात येऊ शकतात, पण रिस्की आहे. ते रिस्क मोठी आहे. त्यामुळं जे रिस्क घेऊ शकत नाही त्यांनी किमान 5800 ते 6200च्या आत इथेच या लेवलवर सोयाबीन विकायला पाहिजे असं मला वाटते. त्यानंतर कापूस आपण तेजी आली होती, आपण विकला नाही. थोडासा शॉर्ट टर्म मंदी आली आहे. मंदी नाही आहे, पण थोडं भाव नरमले आहेत. तर आपण भविष्यात चांगलं कॉटनमध्ये तेजी येऊ शकते. त्यामुळं 8500 ते 8800, 9000 हा सुद्धा कॉटन यावर्षी राहणारचा. भविष्यात बरसातमध्ये चांगली तेजीसुद्धा 9200-300 सुद्धा येऊ शकते. त्यामुळं लाँग टर्ममध्ये आपण कॉटन वेट करायलाच पाहिजे, चांगली तेजी मिळणार. हरभऱ्याचं क्रॉप यावर्षी चांगलं उत्पादन आहे. पेरा खूप जास्त भरपूर झालेला आहे, म्हणजे ॲव्हरेजपेक्षा जास्तच आहे. समजा 100 लाख हेक्टरच्या वरच आहे. तर 5200 ते 6000 हा मधला पिरियड जो राहणार आहे, त्या म्हणजे 5200 ते 6000 याच्यामध्ये डाऊन अप चणाचं हे क्रॉप होईल. तर आपण तेजीमध्ये येताच विकावं. खाली भाव आले तर थांबावं. म्हणजे 5800, 59, 60 या बाजारात आपण विकू शकता. लाँग टर्ममध्ये बरसात जो स्लॅग पिरियड असतो, म्हणजे तेव्हा माल नसतो, तर ते जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्यामध्ये 6500, 6700-800 असे पण सुद्धा बाजारभाव बरसातमध्ये येऊ शकतात. त्यामध्ये लाँगमध्ये कोणी थांबायचं हे आपण ठरवू.